संत बाळूमामा पालखी सोहळ्याची भव्य मिरवणूक शेडगाव कासारमळा नगरीत उत्साहात आगमन। ताजू शिवारातून श्री संत बाळूमामा यांच्या 16 नंबर पालखी सोहळ्याचा जयघोष, भंडाऱ्याची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत उत्साहात प्रारंभ झाला। भाविकांच्या संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं या गजरात हा भव्य सोहळा शेडगाव कासारमळा नगरीत दाखल झाला। गुढीपाडव्याच्या निमित्तानं पार पडलेला रिंगण सोहळाही मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला होता। यानंतर पालखी सोहळ्याची पुढील वाटचाल ताजू बाबीर नगर इथं झाली होती। या ठिकाणी 2 दिवस मुक्काम करण्यात आला होता। ताजू बाबीर नगर परिसरात दर्शनासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती। आदमापूर येथील संस्थानातून आलेल्या हजारो मेंढरांसह हा पालखी सोहळा विशेष आकर्षण ठरला। सोहळ्यातील मेंढरे दिवसभर पंचक्रोशीतील विविध क्षेत्रांमध्ये जात असून सायंकाळी पुन्हा मुक्कामस्थळी परत येतात। ही परंपरा आजही कायम आहे। ग्रामस्थांच्या वतीनं मेंढरांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती। तसेच भाविकांसाठी दिवसभर महाप्रसाद म्हणून भंडाऱ्याची सोय करण्यात आली होती। सकाळी 9 वाजल्यापासून प्रसादाची भाविकांची मोठी गर्दी होत होती। दररोज सुमारे 4 ते 5 हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेत असल्याचं दिसून आले। दररोज सकाळी महाआरतीनंतर दिवसभर धार्मिक कार्यक्रम सुरू राहत होते। सायंकाळच्या आरती वेळीही भाविकांची प्रचंड गर्दी होत होती। पालखी सोहळ्याचे कारभारी बापू हातनूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सोहळा सुरळीत पार पडत आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर वर्षभर भ्रमंती करणारा हा पालखी सोहळा श्रद्धा, परंपरा आणि भक्ती यांचं अनोखे दर्शन घडवत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.